हाय, मी ज्ञानदा चव्हाण. टेक इट इझीच्या आजच्या एपिसोडमध्ये भेटूयात आणखी एका कलाकार फ्रेंडला आणि गॉसिप आणि गप्पांसोबत करूयात संडे का स्पेशल फंडा. सो लेट्स से टेक इट इझी. टेक इट इझी. रणजित जोग सध्या टेलिव्हिजनच्या विश्वात आपलं नशीब आजमावतोय. कुंडलीनंतर एक झोका नियतीचा मधून तो आपला वेगळेपण सिद्ध देखील करतोय. ही पोरगी कोणाची सारख्या फिल्ममधनं त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं, पण प्रेक्षकांना काही त्याच्याशी फार दोस्ती करता आली नाही. बट नो वरीज. टेक इट इझीच्या गॉसिप कॉर्नरवरती आमच्या प्रतिनिधी श्वेता प्रधान यांनी रणजितच्या व्यक्तिमत्वाचे पैलू आपल्या सगळ्यांच्या समोर आणले. दुनिया हसीनों का मेला, मेले में ये दिल अकेला, एक दोस्त ढूंढता हूं मैं दोस्ती के लिए. रणजित, आज तू माझ्या शोचा खास गेस्ट आहेस आणि तुझ्याशी गप्पा मारण्याआधी मला तुला नियम सांगावे लागतील शोचे. एक तर आपलं जे काही बोलणं होईल ते प्लीज टेक इट इझी. ओके. आणि दुसरं म्हणजे हा तू रोहितचा कॅमेरा बघतोयस ना, त्याला एक वचन द्यावं लागतं. जे सांगशील ते खरं सांगशील आणि खऱ्याशिवाय काही सांगणार नाही. प्लीज. ओके. मी जे काही सांगेन ते खरं सांगेन, खऱ्याशिवाय काही सांगणार नाही. बरं, रणजितची तुम्हाला ओळख करून द्यायची असेल, तो ॲक्टर वगैरे आहे तुम्हाला माहिती आहे, आता वेगळं काही सांगायला नको. पण मुंबईमधला एकटा राहणारा मोस्ट एलिजिबल बॅचलर ह्या कॅटेगरीमध्ये येणारा असा हा हँडसम तरुण आहे. तर ह्या ओळखीविषयी आम्हाला अधिक सांगणार आहे. म्हणजे ह्याच्याबद्दल आता काय एक्झॅक्टली, आय एन्जॉय विथ माय बॅचलर्स लाईफ, दॅट्स इट. अँड आय रिअली लाईक इट. आवडतं मला एकटं राहायला. म्हणजे एकटं राहण्याचे अनेकही अर्थ असतात. तर मुंबईच्या मुलींचा एकटा राहणारा मुलगा हा खूप आवडीचा विषय आहे. तुझा असा काही अनुभव आहे? नॉट रिअली एज सच, कारण तसं कामात इतकं बिझी असल्यामुळे तसं फारसा असा मला अनुभव आला नाही. पण थोडंफार ऑब्व्हियसली म्हणजे एक विचारतात की ओ सो यू स्टे अलोन, हा एक म्हणजे ती क्युरियोसिटी असते की एकटं राहतं. म्हटलं हां, देन आय हॅव टू से की नाही, म्हणजे तसं बरोबर एक मित्र पण राहतो. चलती है कानों से पारा. तू नागपूर, नैरोबी असा प्रवास करून मुंबईत आलायस. मुंबईच्या आणि मुंबईच्या मुलींचा अनुभव कसा आहे तुझ्यावर? चांगला अनुभव आहे तसा. ॲसच माझे जेवढेही म्हणजे मुंबईत फ्रेंड्स बनले बेसिकली याच प्रोफेशनचे आहे. तो आय नो बिकॉज ऑफ देम, बिकॉज ऑफ माय वर्क. तर म्हणून ॲसच वाईट अनुभव कधी काही ॲसच आला नाही आहे मला. इट्स बीन व्हेरी नाईस. मतलब आय फील दे आर क्वाईट चिल्ड आउट. एक तर ते इथलं जे कल्चर आहे त्याच्यामुळे खूप रिलॅक्स, लाईक ते इनहिबिशन्स नसतात त्यांना की बोला. तर म्हणजे इफ यू एक युजली आता जसं मी नागपूरहून आहे तर तिथे मुलीशी बोलाय करता म्हणजे बराच असं हे असतं की बोलू, मग ही कशी रिॲक्ट करेल. इथे नॉर्मली इफ यू से हाय, द गर्ल इज गोइंग टू से हाय, हाव आर यू, एक तसं आपण एकमेकांना ग्रीट चांगले करतात. आणि मुलींशी बोलण्याचाही अनुभव तुझ्यासाठी नवीन असेल ना, कारण मला असं कळलं की तू बॉईज स्कूलमध्ये शिकलायस. थोडा नर्वसनेस होता, कारण एक बॉईज स्कूलमध्ये राहून मुलांशी बोलायची सवय आहे. तर मुलींशी आमच्या शाळेच्या मागे मला आठवतं देर वॉज दिस फेमस गर्ल्स स्कूल. सो इन द ब्रेक टाइम यूज टू गो देअर की अरे ब्रेक हो रहा है, चलो लड़की आहे वहाँ पे देखने चलते, असतं ती क्युरियोसिटी अशी. तर थोडं एक ते वेगळं वाटायचं की इथे दे आर एव्हरीबडी सो चिल्ड आउट यार, म्हणजे असं काहीच वाटत नाही. पीपल मीट हिअर, दे हग सो कॅज्युअली. तर ते थोडं ॲडजस्ट व्हायला मला टाईम लागला की अच्छा म्हणजे असंही मुलींशी बोलतात लोक आणि मुली इतकं प्रॉपरली त्याला असं रिस्पॉन्ड करतात. मग असं एक इमेज होती की मुलीशी बोललं की ती तोंड वाकडं कारण ॲक्टिंग टू स्मार्ट असं म्हणून निघून जाईल. तर तसं एक थोडं ते डिफरन्स वाटला तो मला. बट विथ जसं जसं काम सुरू होत गेलं मग कम्फर्ट लेवल येत गेलं. मग त्याच्यानंतर आय डिडंट फाइंड इट व्हेरी डिफिकल्ट. किती मुली प्रेमात पडल्या तुझ्या? हे मला नाही माहिती ॲक्च्युली. आता हे तुम्हाला जास्त माहिती असेल. आय रिअली डोंट नो. काय असं तर तोंडावर कोणी म्हणत नाही ना. एव्हरीबडी लाईक गिव्स डिप्लोमॅटिक आन्सर. सो आय रिअली डोंट नो. अरे तुझं आणि अदिती सारंगचं काहीच नव्हतं ना? नव्हतं, असं काहीच नव्हतं. हा प्रश्न मला खूप लोकांनी विचारला आहे. आय थिंक बिकॉज वी वर्क टुगेदर अँड वी मेक अ नाईस ऑन स्क्रीन पेअर, आय फील. म्हणून मी आज विचारला की तू या माध्यमातून गैरसमज दूर करून टाक की तुमचं काहीच नव्हतं. हां, माझं आणि अदिती सारंधरचं म्हणजे माझी कुंडलीची जी हिरोईन होती तिचं असं आमचं दोघांमध्ये काहीच नाही आहे. तर असं तुम्ही कुठलीही चुकीची समजूत करून घेऊ नका. अदिती माझी खूप चांगली मैत्रीण आणि ती मैत्रीणच राहील माझी. क्या एक जवान लड़का और एक जवान लड़की कभी दोस्त हो सकते हैं? कभी कभी आदती जिंदगी में यूं ही कोई अपना लगता है, कभी कभी आदती वो बिछड़ जाए तो एक सपना लगता है. एक लड़का लड़की कभी दोस्त नहीं होते, दोस्त नहीं होते, दोस्त नहीं होते.
नागपूरचा आहेस म्हणजे तुझे एक वेगळे संस्कार तुझ्यावर आहेत. नागपुरी संस्कार असतात वेगळे. मुंबईची हवा काही बिघडवायला कारणीभूत वगैरे ठरली आहे का? नाही, कारण मुंबईत मी तसं लहानपणी राहू नये. कारण बाबा इथे असल्यामुळे मी लहानपणी म्हणजे दुसरी क्लासपर्यंत मुंबईतच होतो. तर आय एम यूज टू द इथलं जे कल्चर आहे. इथे माझे काही नातेवाईकी आहेत. तर इट वॉज नॉट व्हेरी न्यू फॉर मी. कशा पद्धतीच्या मुली आवडतात? कोणाशी अफेअर करायची इच्छा होती? कशी आवडते मुलगी तुला? कशी आवडते? आय वुड से की एक सिम्प्लिसिटी आणि ग्लॅमरचा एक बॅलन्स. म्हणजे खूप जास्तही ग्लॅमरस नको आणि एकदमही सिम्पल नको. म्हणजे थोडं जे म्हणतं एक वेवलेंथ मॅच झाली पाहिजे. मतलब शी शुड बी अ टिपिकल वाईफ मटेरियल. ॲट द सेम टाईम आय शुड बी एबल टू टेक हर टू डिस्को ऑल्सो. बॅलन्स असा तशा टाईपच्या मुली मला जास्त आवडतात. ओव्हरही नाही आवडत. म्हणजे ओव्हरही खूप US कल्चर फॉलो करणार आहे किंवा अब्रॉड कल्चर नाही. एकदम मायक्रो मिनी नको आणि एकदम सिम्पली सतत साडी नको. एक मध्यम. एवढ्यात लग्न नाही करणार आहेस ना? नाही, असं ठरवलं तर नाही आहे. अजून करिअरमध्ये बरंच काही करायचं आहे. आणि अफेअर्स वगैरे तोपर्यंत? गुड क्वेश्चन. तसं करून होत नाही. ते व्हायचं असलं तर होतं ते. म्हणजे आय थिंक दीज थिंग्स हॅपन. तू तर शाय आहेस ना बऱ्यापैकी नेचरने? हो, पण आता काय आहे, ही इंडस्ट्री तुमचं तुम्ही इथे शाय राहून चालत नाही. तर ते आता मला थोडंसं मी बेश्रम झालो आहे आयुष्यात. म्हणजे बाकीच्यांकडनं मित्रांकडून शिकलो आहे. असं खूप शिकवणी मला मिळाल्या. तर मी थोडं म्हटलं की आपण थोडं बिंदास्त व्हावं आता आयुष्यात. लेट्स एन्जॉय लाईफ. ठीक आहे, लेट्स टेक द वे लाईफ कम्स. ऐसा लगता है अब दिल मेरा खोने को है, दिल क्यों धड़कता, सांसें क्यों रुकती, नींदें मेरी क्यों उड़ जाती. बरं मला एक सांग, कॉलेजमध्ये असताना किंवा शाळेमध्ये असताना की अशी एखादी गोष्ट आहे तू मजा भरपूर केली असेल, अशी एखादी गोष्ट आहे की जी करायची राहून गेली असं आता वाटतंय इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर, बिझी झाल्यानंतर? बेसिकली नाही, आय हॅव रिअली एन्जॉयड माय कॉलेज लाईफ. म्हणजे ऑन द कॉन्ट्री मी इथे आल्यावर कमी एन्जॉय केलं असं म्हणू शकता. कारण त्यावेळेस आपल्याच सिटीत असल्यामुळे खूप माझा फ्रेंड सर्कल मोठा होता. तर वी यूज टू हॅव अ ब्लास्ट. म्हणजे कॉलेजमध्ये आय हॅव डन एव्हरीथिंग, एव्हरी पॉसिबल थिंग. म्हणजे राईट फ्रॉम म्हणजे मारामाऱ्या केल्या आहेत, कॉलेज इलेक्शन्स आणि हे छेडखानी करणं, मुलींना एखादीला टार्गेट बनवलं, लेग पुलिंग, मुलाला खिचाई करणं, कपलची खिचाई करणं, जे काय म्हणजे करू शकतो पण कॉलेजमध्ये प्रत्येक गोष्ट आम्ही असं एक ग्रुप बनवून केला आहे. असं क्रश आय थिंक सो बरेचदा झाले आहेत. कॉलेज मेमोरेबल क्रश आय कॅन से. ॲज आय वॉज इन कॉलेज इन 11th क्लास. आय हॅड अ क्रश ऑन दिस फिमेल. खूप चांगली दिसणारी मुलगी होती. आय डोंट रिअली रिमेंबर नेम. समथिंग करुणा और कविता असं काहीतरी नाव होतं. आय रिअली डोंट रिमेंबर ऑल्सो नावही आठवत. आय थिंक सो करुणा नावाची एक मुलगी होती, इफ आय एम नॉट मिस्टेकन. तिच्यावर माझा खूप क्रश होता 11th म्हणजे आय यूज टू बी लाईक, म्हणजे तिच्याशी मी बोललोही नाही आहे कधी, पण तरीसुद्धा म्हणजे मी तिच्याकरता 2-3 मुलांना बदललं आहे. म्हणजे हो का, तर ते तिचे मित्र होते. अँड आय वॉज लाईक उससे बात नाही करना इस टाईप का. सो तो एक क्रश होता. अँड आय प्रपोज हर विदाउट टॉकिंग टू हर. दॅट वॉज अ मेमोरेबल इन्सिडेंट वन्स दॅट आय रिमेंबर. मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सला बोलवलं होतं. ॲटलीस्ट म्हणजे 100-150 मुलं वगैरे माझ्या कॉलेजच्या बाहेर उभे होते. अँड आय वेंट टू द सायकल स्टँड अँड प्रपोज टू दिस फिमेल. आय सेड या, अँड आय डायरेक्टली सेड आय लव्ह यू. अँड शी वॉज लाईक इट्स नॉट अ जोक, गेट लॉस्ट. सो आय सेड ओके. अँड मी तसंच परत आलो. मी म्हटलं की नाही बोलतेच नाही. सो दिस इज वन मेमोरेबल इन्सिडेंट. मग त्याच्यानंतर असं जसं आय थिंक मॅच्युअर होत जातो, तर मग क्रश हा प्रकार तेवढा राहत नाही. मग त्याच्यानंतर यू आर क्वाईट मॅच्युअर्ड. आता मॅच्युअर्ड क्रश व्हायची वेळ. हां, आता मॅच्युअर्ड क्रश राहील. इट विल बी क्वाईट मॅच्युअर्ड. ये क्या हुआ पहले ना ऐसा होता था, मैं हूँ कहाँ मैं जानू ना कोई मुझे इतना बता दे. रणजित सोबत या खट्ट्या मिठ्या गप्पा ज्या आहेत त्या अशाच सुरू होणार आहेत. पण घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा स्टार माझा. Take it easy.